लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। शेतकऱ्यावर हल्ला करणारे अद्यापही मोकाट, 3 दिवसात कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। आरोपींना कठोर शिक्षा न झाल्यास ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा। अनिल आहेर हल्ल्याप्रकरणी ग्रामस्थांची जाहीर निषेध सभा। संगमनेर तालुक्यातील मिरपूर लोहारे येथील शेतकरी अनिल आहेर यांच्या मागील आठवड्यात प्राणघात हल्ला झाल्याची घटना घडली होती। 12 सप्टेंबरला रात्री 8 वाजता आहेर हे दूध डेअरीमध्ये दूध घालून घरी जात असताना गावातील औजीनाथ मंदिराजवळ दीपक पोकळे आणि त्यांच्या साथीदाराने त्यांना अडवले। अवाच्य भाषेत शिवीगाळ करत धारदार शस्त्राने आहेर यांच्या डोक्यावर व डाव्या हातावर वार केला। याबाबत स्वतः जखमी अनिल आहेर यांनी अधिक माहिती दिली आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आहेर यांना उपचारासाठी तातडीने संगमनेर ग्रामीण रुग्णालय व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या प्राणघातक हल्ल्याला आज 8 दिवस उलटून गेले आहेत। मात्र या हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी सराईत गुन्हेगार दीपक पोकळे आणि त्याचा साथीदार अद्याप फरारच आहे। त्यामुळे मिरपूर लोहारे ग्रामस्थ व पीडित कुटुंबियांनी नाराजी व्यक्त करत आज मिरपूर लोहारे गावात निषेध सभेचं आयोजन केलं होतं। यावेळी माझ्या मुलावर अन्याय झाला असून त्याला न्याय मिळावा अशी मागणी जखमी अनिल आहेर यांचे वडील गणपत आहेर यांनी केला आहे। तसेच माझ्या पत्नीवर जी वेळ आली ती वेळ कुणावरही येऊ नये, झालेल्या घटनेचा निषेध करत घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आहेर यांची पत्नी मीनाक्षी आहेर यांनी केली। या सभेदरम्यान संगमनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, नाशिक जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधित घटनेतील आरोपीस तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। तर संगमनेर तालुका पोलीस लवकरात लवकर संबंधित संशयितांना ताब्यात घेऊन कठोर कारवाई करतील असे आश्वासन यावेळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते यांनी दिलं। या सभेत मिरपूर लोहारे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे 3 दिवसाच्या आत संशयितास ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी मिरपूर लोहारे ग्रामस्थांकडून देण्यात आलाय। त्यामुळे आता 3 दिवसात पोलीस या संशयित आरोपीस ताब्यात घेणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। माझं नाव अनिल गणपत आहे। लोहारे मिरपूर आणि तालुका संगमनेर। मी शेतकरी माणूस आहे। मी संध्याकाळची वेळेस गाय पिऊन आणि दूध घालायला गावात दूध घालून घरी जात असताना माझ्यावर चौकामध्ये अचानकपणे माझी गाडीवर डायरेक्ट हल्ला केलेला आहे। 2 मारेकरी होते। त्यांचं नाव माझे मी ऐकून होतो तर ते 2 मारेकरी होते। एक जणाचं नाव दीपक पोकळे म्हणून आहे आणि दुसरा तो इथं आहे त्याचं मला नाव माहीत नाही। तर त्याने अचानक हल्ला केल्यामुळे माझ्या इथं 100-200 लोक तिथं उभे होते, परंतु कोणी माझ्या मदतीला आले नाही। मी आरडत होतो दहशतीमुळे आणि माझ्या डोक्यातून चिरकुंड्या ओढत राहत आहे। मी अचानक मग ती गाडी होती माझ्याकडे चालू गाडी होतो तर ती गाडी सुद्धा मी खाली टाकून दिली आणि मी पळलो। तरी त्यांनी मागं लागून मला पुन्हा धरलं आणि गाडीपाशी आणलं पुन्हा आणि त्या गाडीपाशी आणून पुन्हा ती गाडी उचलायला लावली। ती चालू आहे ना, ती गाडी उचलून मी दुसरीकडं लोटीत नेऊन सोडून दिली आणि दुसऱ्या एक जणाच्या गाडीवर बसून मी दुसरीकडून चक्कर मारून गावाला दुसऱ्या मार्गाने माझ्या घरी आलो। माझे वडील ती उभे होते, त्रास बघत होते। आरोपी कशाने तुम्हाला मारहाण केली? माझ्या हत्यार काय होते हे मला सांगता येणार नाही। चॉपर होती कारण माझ्या मला हे टाके पडलेले हत्यार काय होते म्हणजे मला हे सांगता येणार नाही। माझ्या मुलाची अशी घटना इथं घडलेली आहे गावात। माझ्या मुलावर जो अत्याचार झाला आहे त्याच्याबद्दल
जास्तीत जास्त पोलीस स्टेशनकडून किंवा कायद्याकडून सुव्यवस्था येऊन आणि सर्वात जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी अशी माझी पोलीस स्टेशनला सुद्धा आणि सगळ्या याला सुव्यवस्थेला विनंती आहे. आरोपी जर 2 दिवसात पकडला गेला नाही तर या आरोपीला जर हे पकडलं हे झालं नाही तर आम्ही 2 दिवसात पुन्हा आंदोलनाची तयारी करू. माझे नाव मीनाक्षी अनिल आहे. आज जे माझ्या पती बरोबर झाले ते इतर कोणाही बरोबर होऊ नये त्याचा मी पहिल्यांदा निश्चित करते. आणि आज जे काही आमच्या कुटुंब प्रसंग आलेला आहे त्यावर तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तो माणूस म्हणजे तो फरारी आरोपी दीपक पोकळे हा खूप भयानक गुंडा आहे आणि तो पूर्ण इथं 200 लोक होते. ते एवढ्या 200 लोकांसमोर तो असं म्हटला की मी एकेकाच्या घरामध्ये घुसून तुमच्या आया बहिणी बाहेर काढेन. त्या आरोपीला पटकन लवकरात लवकर काहीतरी त्याच्या शिक्षा मिळाली पाहिजे अशी आम्ही विनंती करतो. आणि आमच्या भाऊजींवर जो अत्याचार झालेला आहे त्याचा काहीतरी तुम्ही निर्णय लावा अशी कळकळीची विनंती आमची. हो, त्याची खूप दहशत आहे. खरं तर या महाराष्ट्राला गृहमंत्री आहे की नाही अशीच एक मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतोय. गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतो आहोत की राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, अत्यंत लयाला गेलेली आहे. आपण जर बघत असेल तर या राज्यामध्ये खून, दरोडे, बलात्कार असे विविध प्रकारचे गुन्हे सर्रासपणे रोज घडतायत. काल जर आपण बघितलं असेल तर त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे पत्रकार बांधवांना देखील मारहाण झालेली आहे. सर्वप्रथम आम्ही या राज्याचा एक सर्वांचा निश्चित नोंदवतो की कायदा सुव्यवस्था आज सगळी लयच गेलेली आहे, तिच्याकडे लक्ष द्यायला हवं. आज आपण जर बघत असेल तर या मीरपूर लोहारे या गावामध्ये एक सर्वसामान्य कुटुंब राहतं जे शेतकरी बांधव आहेत, ज्याच्यामध्ये जिथे आपण जर बघितलं असेल तर या शेतकरी बांधवांवर केवळ आणि केवळ दहशत निर्माण करण्यासाठी कोणी दीपक पोकळे हा एक सराईत गुन्हेगार आहे, त्यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. याच्यामध्ये जर बघितलं असेल तर आहेर असतील किंवा साळवे असतील यांच्यावर विनाकारण त्यांना येऊन मारहाण केली. त्यांना अतिशय निकृष्ट आपण जर बघितलं असेल तर जबरदस्त मारहाण झालेली आहे. त्या दीपक पोकळेचा जर आपण इतिहास बघितला तर याच्यावर विविध ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये त्याच्यावर खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडे घालणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल असताना देखील याच्यावर पोलीस यंत्रणेने आजपर्यंत मकोका अंतर्गत का कारवाई केली नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतोय. आता मी माहिती घेत असताना असं कळलं की त्या गुन्हेगाराने सर्वप्रथम पोलिसांना देखील मारहाण केलेली आहे. याचा तर एक मला शॉकच बसला की जर एक पोलीस यंत्रणेवर मारहाण होते आणि तरी या दीपक पोकळे सारख्या आरोपीवर जर कारवाई होत नसेल तर मग सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न उभा राहतो. आपण जर बघितलं असेल तर आज आपण जर बघितलं तर ह्या चौकामध्ये त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या गरीबावर मोठमोठे हत्यारं काढून त्याच्यावर मारहाण केली आणि याला जर कोणी कुठला राजकीय पुढारी पाठीशी घालत असेल तर याचा निषेध नोंदवून या राजकीय पुढाऱ्यांचं देखील एक चौकशी झाली पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. मीरपूर लोहारे येथील एक कुव्याख्यात गुंडा पण दीपक पोकळे हा अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून या भागातील गोर गरीब लोकांवर अन्याय करत आहे आणि हा पूर्ण परिसर त्याच्या दबावाखाली पूर्णपणे या ठिकाणी दहशतीखाली हा या भागातील सर्व परिसर झालेला आहे. मी पोलीस प्रशासनासह सुद्धा विनंती केलेली आहे. जर 9 दिवस झाले या व्यक्तीला त्यांनी मारहाण केली पण पोलिसांना अद्याप हा गुन्हेगार सापडलेला नाही. या गुन्हेगारावर अनेक गंभीर गुन्हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एवढं सगळं असताना पोलीस प्रशासनाला का सापडत नाही हा एक आमच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा सुद्धा निषेध केलेला आहे. जर अनेक वर्षापासून ह्या भागावर एखादा व्यक्ती दहशत करतो, गोरगरीब लोकांना मारतो, तर याचा बंदोबस्त जर पोलिसांच्या हातून होत नसेल तर जनतेला या ठिकाणी कायदा हातात घ्यावा लागतो का काय अशी परिस्थिती या संगमनेर तालुक्यामध्ये मीरपूर लोहारे या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून पुन्हा एकदा झालेल्या घटनेचा मी पूर्णपणे त्या गुंडाचा निषेध करतो आणि या ठिकाणी कापकर असेल आणि हा साळवे म्हणून याचा डोळापा अनेक लोकांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि इतके दिवस लोक हे सगळं सहन करत होते का तर आपली परिस्थिती नाही. परंतु आता या भागातील सर्व युवक कार्यकर्ते हे जागृत झालेले आहेत आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी निषेध
औजीनाथ बाबाच्या मंदिरामध्ये निषेध सभा या ठिकाणी घेतलेली आहे. मी पुन्हा एकदा झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर 2 दिवसात जर त्याला अटक झाली नाही तर पुढील आम्ही मोर्चा काढायचा का काय करायचं आम्ही सगळेजण ठरवून या ठिकाणी पुढचा आम्ही निर्णय या ठिकाणी घेणार. रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.